ए तू मंगेश सर्व दे ना. हो का? आपल्याला नाही जायचं बांधायला. काय गरीब असहाय्य मुलींचे फोटो काढतोस. तुला नाही बसवणार माझ्या रिक्षेत. काय म्हणालास तू? ए हात नाही लावायचा, हा एरिया आपला आहे, कळलं ना? सही सलामत जायचं आहे ना? चल निघून. सामान घेऊन बाहेर काऊन बसली? काय झालं? काऊन रडती? काय झालं? तो घर मालक. अजून किती मुदत वाढून द्यायची तुझ्या नवऱ्याला? 3 महिन्यापेक्षा जास्त टाइम उलटून गेला. एक पैसा बी दाखवला नाही त्याने आम्हाला. आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या, आम्ही तुमचे सगळे पैसे परत करू. आपल्याला काय बी प्रॉब्लेम नाही, फक्त एक दफा आपल्याला खुश करून टाक बघ. 3 महिन्याच्या काय, पुरा वर्षाच्या भाडा माफ करते तुला. लाज नाही वाटत तुला विवाहित स्त्रीचा हात पकडायला? नाही सोडणार त्याला. रामा, असं काही करायचं नाही आपण. तुम्हाला माझी शपथ. चांगलं सांगितलं होतं ममताई करून जरासे पैसे आण, घर भाडं देण्यापुरतं तरी. पण नाही, तुमचे तत्व आड येतात. काय राहणं का रस्त्यावर आता? राहील, पण माझ्यामुळे त्यांना त्रास होता कामा नये. मी जाऊन सांगणार तिला की तिला मदत करावीच लागेल आपल्याला. हो पण रामा. नाही, त्याचं काहीच ऐकणार नाही. आत्ताच्या आत्ता तिच्या घरी जातो आणि सांगतो, बघ तुझ्यामुळे आम्ही रस्त्यावर आलोय. रामा, असं काही करायचं नाही आपण. करीन. थांबवायचं नाही मला अजिबात. थांबवायचं नाही. रामा, रामा. ये कशी आहेस तू? हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. थँक्यू. मामा, तू आता इथेच राहणार आहेस? हो, आता मी 4-5 दिवस इथेच राहणार. ये मधुरा, तू आज जा. आज जा म्हणतेय ना. गौरी काय झालंय? मधुरा, तू आज जा. तिचं अभिमानशी लफडं होतं. अभिमान म्हणजे वसुमती राऊत यांचा मुलगा अभिमान राऊत. त्याला सोडून ती माझ्याकडे आली. पण मला सोडून त्या ACP आकाश केतकरकडे गेली. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एका वर्षाच्या आत हे सगळं घडलं आणि एका वर्षात एका मुलीच्या आयुष्यात 3 मुलं येतात. त्या मुलीच्या चारित्र्याविषयी मला असं वाटतं मी न बोललेलंच बरं. वसुमती राऊत यांचे पती देवराज राऊत यांचा आणि तुमचा काय संबंध? नाही, माझा त्यांच्याशी काही संबंध नव्हता. मी त्यांना ओळखतही नव्हतो. उगाच माझं नाव पुढे करून एका सभ्य माणसाला ठार मारण्यात आलं, त्याचा खून करण्यात आला. मी खूप इनोसंट आहे. मी खरंच सांगते, मला नाही बोलता येते. मी भाऊ आहे तुझा सख्खा. नाही, माझा भाऊ त्याच दिवशी मेला ज्या दिवशी त्याने पहिल्यांदा दुसऱ्या कोणाच्या तरी बहिणीच्या इज्जतीचा सौदा केला. तू माझ्यासाठी मेल्यातच जमाय आणि कृपा करून पुन्हा माझ्या संसारात ढवळाढवळ करायला येऊ नकोस मंगेश. तू माझा भाऊ आहेस हे इथल्या आजूबाजूच्या लोकांना समजलं ना तर तुझ्या बरोबर आम्हालाही वाळीत टाकतील ते. तू इथून जा मंगेश. ठीक आहे. काय झालं तुला? ए बोल ना. ए काय झालंय? ए उठ ना. ए शीतल,